नमस्कार, मी सौ प्रज्ञा दिघे. ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण परीक्षेची तयारी या पुस्तकाचं वाचन करीत आहोत. हे पुस्तक महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शास्त्री परीक्षेतील फलादेश या विषयावर आधारित आहे. या अभ्यासासाठी कुंडलीची भाषा खंड 1 ते 4 व सुलभ ज्योतिषशास्त्र ही पुस्तके संदर्भाकरता वापरली आहेत. या भागात आपण बघूया काही टिपा व सविस्तर उत्तरे. नीचभंग योग. कोणताही ग्रह ज्या राशीत उच्च असतो त्या समोरच्या राशीत नीच होतो. उदाहरणार्थ, शनी तुळेत उच्चीचा तर मेषेत नीचेचा, मंगळ मकरेत उच्चीचा तर कर्केत नीचेचा होतो. कोणत्याही भावात ग्रह नीचेचा असेल तर त्या भावाची फले नीट मिळत नाहीत, पण त्याच ग्रहाचा नीचभंग झाल्यास त्या भावाची फले सुधारतात. नीचभंग होण्याचे नियम पुढीलप्रमाणे. 1. ग्रह ज्या राशीत नीच असतो त्या राशीचा स्वामी हा लग्न अगर चंद्राच्या केंद्रात असल्यास. 2. नीच ग्रह जेथे उच्च असतो त्या राशीचा स्वामी लग्न अगर चंद्राच्या केंद्रात असल्यास. 3. नीच राशीत जो ग्रह उच्च असतो तो ग्रह घ्यावा व तो लग्न अगर चंद्राच्या केंद्रात असल्यास. 4. ग्रह ज्या राशीत नीच असतो त्या राशीच्या स्वामीने दृष्ट अगर युक्त असता नीचभंग होतो, पण असा नीच ग्रह 6, 8, 12 या स्थानांखेरीज इतर स्थानांमध्ये असावा. 5. नीच ग्रहाचा राशी स्वामी व नीच ग्रह ज्या राशीत उच्च असतो त्याचा स्वामी हे एकमेकांच्या केंद्रात असता नीचभंग होतो. 6. नीच ग्रहाचा राशी स्वामी व नीच ग्रह ज्या राशीत उच्च असतो त्याचा स्वामी हे दोन्ही ग्रह लग्न अगर चंद्राच्या केंद्रात असता नीचभंग होतो. नीच ग्रहाच्या नीचभंगामुळे मिळणारी फले व मुळातच ग्रह उच्च असता मिळणारी फले यात अंतर असते. तो आपली फले कनिष्ठ दर्जापासून वाढवत जातो. नीचभंगाची फले त्या त्या दशाभुक्तीपुरती असते. पंचमहापुरुष योग. मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनी हे 5 ग्रह स्व अथवा उच्च राशीत केंद्रस्थानी असल्यामुळे जे योग होतात त्यांची गणना पंचमहापुरुष योगात होते. पहिला, रुचक योग. मंगळ केंद्रात उच्च अगर स्वगृही असता हा योग होतो. शरीराने मजबूत, श्रीमंत, दीर्घायू, प्राचीन विद्येत निष्णात अशी या योगाची फले आहेत. मंगळाचे बलवत्तेवर या योगाचे महत्त्व अवलंबून आहे. हा एक राजयोग आहे. भाव व दशवर्गात मंगळ बलहीन असल्यास किंवा दृष्टी व युतीने दूषित असल्यास खरा रोचक योग होऊ शकत नाही, तो नाममात्र असतो. 2. भद्रयोग. बुधामुळे हा योग होतो. जातक विद्वान व धनवान होतो. या योगावर पापसंबंध व अस्तंगत शेष नसावा. हंसयोग. पंचमहापुरुष योगांपैकी हंसयोगावर गुरुची सत्ता आहे. लग्न वा चंद्रापासून गुरु केंद्रात स्व अथवा उच्च राशीत असता हंसयोग होतो. जातक लोकप्रिय, नीतिमान, धार्मिक असतो. मालव्य योग. शुक्र ग्रह केंद्रस्थानी स्व अथवा उच्च राशीत असल्यास मालव्य योग होतो. जातक श्रीमंत, संततियुक्त, कीर्तिवान होतो. कौटुंबिक सुबत्ता व वाहनयोग उत्तम असतो. शशयोग. शनी ग्रहामुळे शशयोग होतो.
पैसा भरपूर मिळतो, पण तरीही जातकाची दुसऱ्याच्या पैशावर नजर असते. पंचमहापुरुष योगामधील जास्तीत जास्त 4 ग्रहांचे योग पत्रिकेत आढळू शकतात. प्रभू रामचंद्रांच्या कुंडलीत रुचक, हंस व शशयोग दिसून येतो. जास्तीत जास्त योग असणे हे राजयोगाची फले देतात. अवकहडा चक्र. अवकहडा चक्र हे वेदकालापासून प्रचारात आहे. कृत्तिका नक्षत्रापासून आश्लेषा नक्षत्र अखेर जी आद्याक्षरे येतात त्यावरून अवकहडा हे नाव प्रचारात आले आहे. पूर्वी नक्षत्राच्या चरणांमध्ये दर्शवलेल्या अक्षराप्रमाणे बालकांची नावे ठेवली जात. त्या नावावरून नाडी, गण या गोष्टी समजत असत. विशेषतः वधू परीक्षा अथवा विवाह गुणमेलन करताना अचूक जन्मवेळ व नक्षत्र समजले की नाडी, गण यावरून जातकांचे आरोग्य, स्वभाव, वृत्ती यांचा उलगडा होत असे व त्या आधारेच विवाह करावा की नाही याचा सखोल विचार केला जात असे. जन्म कोणत्या नक्षत्र चरणावर झाला हे चक्रातील वर्णाहून व ठेवलेल्या नावावरून लक्षात येते. त्यावरून व्यक्तीची वात, पित्त का कफ प्रवृत्ती आहे, तसेच देव, दानव का मानवगण आहे यावरून नैसर्गिक स्वभाव यांचे अचूक ज्ञान पूर्वसुरींना असायचे व त्यावरून व्यवहारोपयोगी गोष्टीतही मार्गदर्शन मिळायचे. आजही विवाह गुणमेलन करताना अवकहडा चक्राचा वापर अनिवार्य ठरतो. नवमांश वर्ग कुंडली. नवमांश म्हणजे एका राशीचा 9वा भाग होय. नुसत्या राशीवरून भविष्यकथन करणे अवघड असल्याने 1/2, 1/3, 1/7 असे भाग करत सप्तवर्ग कुंडल्या तयार केल्या. भविष्यकथनात यांचा फार उपयोग होतो. या सर्वांमध्ये नवमांश कुंडलीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवमांश कुंडलीत कलत्र सौख्याखेरीज इतर अनेक गोष्टींचा विचार होतो. 1 नवमांश 3 अंश 20 कलांचा असतो. लग्नकुंडलीत ग्रह जर नीच राशीत, शत्रुगृही व बलहीन असेल तरीसुद्धा जर नवमांश कुंडलीत स्वगृही उच्च असेल तर त्या ग्रहाचा दोष फार कमी होतो. या उलट ग्रह लग्नकुंडलीत स्वगृही उच्चीचा असला पण नवमांशात नीचेचा अथवा शत्रुगृही असला तर त्याचे बल कमी होते. लग्न व नवमांश कुंडलीत जर ग्रहाची एक राशी आली तर तो ग्रह वर्गोत्तम होतो. असा वर्गोत्तम ग्रह बलवान असतो. या वर्गोत्तम ग्रहाचे उत्तम शुभफल मिळते. याप्रमाणे ग्रहाचे बलाबल पाहण्यास नवमांशाचा फार उपयोग होतो. वर्गोत्तम लग्न व ग्रहांमुळे कुंडलीचा दर्जा वाढतो. बीज क्षेत्र विचार. कुंडलीमध्ये संतती सौख्याचा विचार पंचम स्थानावरून केला जातो. पण काही वेळेस पंचम स्थान बलवान असते. वरवर पाहता संतती योगही दिसतो पण संततीचा योग येत नाही. अशा वेळेस बीज व क्षेत्र विचार केला जातो. बीज म्हणजे पुरुषातील जीव धारणा करण्याची शक्ती, वीर्य, तर क्षेत्र म्हणजे स्त्रीची गर्भधारणा शक्ती. पुरुषकुंडलीत शक्तीचा कारक रवी, वीर्याचा कारक शुक्र व संततीचा कारक गुरु यांचा विचार केला जातो. पुरुषकुंडलीत रवी अधिक शुक्र अधिक गुरु याची राशी अंश कला बेरीज करून जो बिंदू येतो त्यालाच बीज असे म्हणतात. बीज जर विषम राशीत व विषम नवमांशात असेल व शुभग्रहयुक्त वा दृष्ट असेल तर बलवान असते. कुंडलीत बीज समराशीत व विषम नवमांशात असेल, अगर उलट असल्यास मध्यम बलवान असते. दोन्हीत समराशीत असल्यास बीज दुर्बल असते. स्त्रीपत्रिकेत गर्भधारणा शक्तीचा कारक चंद्र
संततिकारक गुरु व रक्ताचा कारक मंगळ यांचा राशी अंश कला यांची बेरीज करून जो बिंदू येतो त्यालाच क्षेत्र म्हणतात. ते जर समराशीत व समनवमांशात असेल तर गर्भधारणाशक्ती उत्तम असते, पण विषम राशीत असता निसंतानता योग असतो. बीज व क्षेत्रबिंदू देखील शुभग्रहयुक्त वा दृष्ट असावा. पापग्रह मंगळ, शनी, राहू, मांदी अगर नपुंसक ग्रहाजवळ नसावा. बीज व क्षेत्र वंध्या राशीत नसावे. बीज व क्षेत्रबिंदूस सप्तवर्ग बलात पापराशी जास्त मिळाल्यास प्रसव फलनिष्पत्ती होत नाही.